ती म्हणजे ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखं साताऱ्यामध्ये आणण्यात आली आहेत। या निमित्तानं पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असणारे प्रमुख, तर लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे। ही वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणण्यात आली आहेत। साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये ती पुढील 10 महिने इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार आपल्या सोबत साताऱ्यातनं जोडले गेलेत। तुषार, साधारण किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल, कोण कोण उपस्थित असणार आहे, कसा असेल कार्यक्रम? श्वेता, शेवटचे काही मिनिट्स शिल्लक राहिलेले आहेत। आता खऱ्या अर्थाने म्हटलं तर काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला विमानाने सुरुवातीला पुण्याला दाखल होताना पाहायला मिळतील। पुण्यानंतर आपल्याला ते रस्ते मार्गे आपल्याला साताऱ्यामध्ये दाखल होतील। साधारणतः सातारामध्ये 12 वाजताच्या दरम्यान ते सर्किट हाऊसला पोहोचतील। सर्किट हाऊस ते पवई नाका या परिसरामध्ये आपल्याला जंगी रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये ढोल ताशे आपल्याला या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही मिरवणूक आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण करून सर्व प्रमुख नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्याला सातारा येथील संग्रहालयामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। ज्या वाघ नखांचा प्रवास लंडन पासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये गेल्या 48 तासांपूर्वीच आपल्याला थांबलेल्याचं पाहायला मिळतंय, त्या वाघनखांकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त आज आपल्याला सातारा नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। सातारा नगरी आपल्याला शिवमय झाल्याचं पाहायला मिळतंय। हे संग्रहालय जर आपण पाहिलं असेल तर या संग्रहालयाला आपल्याला या हाराची आरस केल्याचं पाहायला मिळतंय। रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत। साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातले शिवभक्त आपल्याला आज ही शिवनखं पाहायला येणार आहेत। साधारणतः 12:15च्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते आणि त्यानंतर या ठिकाणी ही वाघनखं सुरुवातीला सातारामध्ये काही महिने ठेवली जातील, त्यानंतर नागपूर, त्यानंतर कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबई असा हा वाघनखांचा महाराष्ट्रातला प्रवास असणार आहे। साधारणतः ही वाघनखं 3 वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला महाराष्ट्रासह दिल्लीमध्ये ठेवण्यात येतील। ज्या वाघनखांना प्रेरित होऊन शिवभक्त आपल्याला पुस्तकांमध्ये इतिहासातून वाचताना पाहायला मिळत होती, ती वाघनखं याची देही याची डोळा आपल्याला संपूर्णतः आपल्याला आता उपलब्ध संपूर्ण महाराष्ट्रात होताना पाहायला मिळणार आहेत। महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये आपल्याला ही वाघनखं ठेवून शिवप्रेमी जाऊन स्वतः ते पाहू शकतात। मात्र आता ती वाघनखं 12:15 वाजता संपूर्ण सातारकरांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवभक्तांसाठी जेव्हा याचा लोकार्पण सोहळा होईल, हा लोकार्पण सोहळा हा पाहण्यासारखा असणार आहे। कारण की ही वाघनखांचा लोकार्पण सोहळा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील काही वंशज असतील, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांची जंगी मिरवणूक काढली जाणार आहे आणि त्यानंतर ही वाघनखं सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत। हा क्षण प्रत्येक सुरू होईल त्यावेळेला पुन्हा तुमच्याकडे येऊच आपण साताऱ्यातली ही सगळी दृश्य पाहण्यासाठी, हा कार्यक्रम थेट पाहण्यासाठी। तुर्तास धन्यवाद। तर या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं लंडनहून महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रवास संपलेला आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। मात्र आज सातारा नगरी आपल्याला शिवमय झाल्याचं पाहायला मिळतात। संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्याला शिवभक्त आज साताऱ्यात दाखल होतात, कारण की साताऱ्यामध्ये ही वाघनखं पुढील काही दिवस आपल्याला लोकांसाठी ठेवण्यात येणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिवभक्त देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आज ही वाघनखं संपूर्ण सातारकरांना पाहायला मिळणार आहेत, काय भावना आहे? खरं तर अशी वाघनखं की जी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे, अशी वाघनखं थेट लंडनहून आज भारतामध्ये आमच्या मराठ्यांच्या राजधानी साताऱ्यामध्ये येत आहेत। तर ती एक ऐतिहासिक पराक्रमाचं प्रतीक म्हणून जी वाघनखं आजपर्यंत आम्ही फक्त पुस्तकामध्ये वाचली होती, आम्ही टीव्हीमध्ये बघितली होती, तर अशी वाघनखं आज याची देही याची डोळा आम्हाला बघायला मिळणार आहेत की ते कधी बघतोय याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे। ज्या अफजल खानासारख्या वैचारिक प्रवृत्तीचा खात्मा शिवरायांनी केला
आणि ज्या वाघनख्याच्या साह्याने गेला ती वाघनखे आज राजधानी सातारामध्ये येत आहेत आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या वाघनखे जे आहेत हे पाहण्यासाठी सर्व उत्साहाचं वातावरण आहे आणि आजपासून ती सर्व शिवप्रेमींना पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि आजपासून ती पाहता येणार आहेत। आतापर्यंत मी चौथीत इतिहास म्हणजे विषय होता आम्हाला, त्या इतिहासात फक्त म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला होता, वाचला होता, पण आणि शाहिस्ता खानाचा वध केला म्हणजे फक्त ऐकून होती, मी वाचून होती की शिवाजी महाराजांनी वध केला आणि त्यांचा पोशाख पेहराव म्हणजे काही साधनं होती ती फक्त ऐकून होती, पण आता अभिमान वाटतोय की ही साधनं साताऱ्यात येत आहेत आणि ही आम्हाला बघतायत, त्यामुळे मला फक्त एवढीच आतुरता आहे की कधी आम्हाला ती बघायला मिळत आहेत। मला असं वाटतं की प्रत्येक शिवभक्ताने या मिरवणुकीस उपस्थित राहावे आणि या मिरवणुकीची शोभा वाढवावी। व्हिडिओ सचिन सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणि आता पुढची बातमी बघूयात। विशाळगडावरील हिंसक घटनेच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात आता हे प्रकरण पोहोचलेलं आहे। विशाळगडावरती अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं मोहीम हाती घेतली होती, तसंच उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। दरम्यान कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामं पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आता याचिकेद्वारे करण्यात आली आहे आणि त्याच याचिकेवर आज तातडीनं सुनावणी होणार आहे। दरम्यान अंतिम सुनावणीपर्यंत विशाळगडावरील बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आणि या बांधकामांविरोधातील कारवाई दरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील सतीश तळेकर आणि माधवी अय्यप्पन यांनी न्यायालयाला ही माहिती दिली। विशाळगडावरचं हे प्रकरण आता न्यायालयामध्ये पोहोचलंय। विशाळगडावरती ज्यावेळेला हे आंदोलन करण्यात आलं अतिक्रमण हटवण्यासंदर्भातलं आणि त्यावेळी जे काही या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, अतिक्रमण हटवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आता वेगळ्या वळणावरती पोहोचली आणि आता हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलंय। या अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेला आता आव्हान देण्यात आलेलं आहे आणि या हिंसक प्रकरणावरती आजच तातडीनं सुनावणी होणार आहे।